तुम्ही YouTube वरती बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल की मी रिसेलिंग करून 1000 रुपये कमवले, 2000 रुपये कमवले, 5000 रुपये कमवले 24 तासांमध्ये। तर भाई खरं आहे का रिसेलिंग करून पैसे कमवणं हे युट्यूबर्स आपल्याला खरं दाखवतात की खोटं? तर भाई मी या व्हिडिओमध्ये एक ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करणार आहे 200 रुपयाची इन्व्हेस्टमेंट मध्ये मोबाईल फोनच्या थ्रू। तर बघू मित्रांनो आपण लाईव्ह ह्या व्हिडिओमध्ये मी कसे पैसे कमवतो ह्या बिझनेसच्या थ्रू आणि कसा हा बिझनेस स्टार्ट करतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो। तर मित्रांनो मी स्टार्ट करतोय मिशो रिसेलिंग। आता मिशो रिसेलिंग बिझनेस म्हणजे काय? समजा मी मिशोवरती 150 रुपयाचं एक प्रोडक्ट बघितलं, त्याची मी 200 रुपयाला ऍड लावली इंस्टाग्राम वरती आणि ते 300 रुपयाचं प्रोडक्ट मी पुढे सेल केलं, तर 150 रुपये माझा प्रॉफिट। याला म्हणतात एक रिसेलिंग बिझनेस। समजा माझं 150 रुपयाचं एक प्रोडक्ट आहे आणि 150 रुपये मी मार्जिन ऍड केली, किती झाले 300 रुपये। आता इंस्टाग्राम वरती मी जर ऍड लावली आणि त्याचा बजेट ठेवला 200 रुपये, तर भाई त्या ऍडच्या थ्रू जर मला 5 सेल पण जर आल्या तर भाई 150 गुणिले 5 म्हणजे किती होतात 750 रुपये। त्याच्यामधून 200 रुपये माझे ऍडचे मायनस झाले, म्हणजे मी एका दिवसात कमवले 550 रुपये। आणि ह्या बिझनेस मध्ये मला स्वतः डिलिव्हरी वगैरे काहीच करायची गरज नाहीये, सर्व काही मिशो बघून घेईल, प्रोडक्ट पासून तर डिलिव्हरी करण्यापर्यंत। आणि मला माझा प्रॉफिट 5 ते 7 दिवसांमध्ये डायरेक्ट माझ्या अकाउंट मध्ये येऊन जाईल। तर सर्वात पहिले मी मिशोवरती जाऊन एक प्रोडक्ट सर्च करून घेतो आणि प्रोडक्ट एक ट्रेंडिंग पाहिजे आणि एक प्रॉब्लेम सॉल्विंग पाहिजे। तर मित्रांनो आता चालू आहे थंडीचं सीजन आणि थंडीच्या सीजन मध्ये हुडीज वगैरे चांगल्या प्रमाणात सेल होतात। तर बरेच डिझाईन बघून मी ही हुडी सिलेक्ट केलेली, ही थंडीमध्ये पण कामात येईल आणि पार्टी वेअर साठी पण कामात येईल आणि आपल्याला चांगलं मार्जिन पण भेटेल। हिची किंमत फक्त 368 रुपये आहे। तर मी ही हुडी 579 रुपयाला सेल करेल। 579 मायनस 368 म्हणजे भाई मी जर एक प्रोडक्ट पण सेल करून टाकलं तरी माझी 200 रुपयाची इन्व्हेस्टमेंट परत येऊन जाईल। तर या हुडीचे मी स्क्रीनशॉट वगैरे काढून टाकले आणि इनशॉट मध्ये असं एडिट करून घेतलं। तुम्ही पण इनशॉट मध्ये इझिली एडिट करू शकतात। जर नसेल येत तर युट्यूब वरती बरेच ट्युटोरियल आहेत, तुम्ही बघू शकतात। तर ऍड चालवण्यासाठी मला एक इंस्टाग्राम पेज लागेल आणि माझ्याकडे एक इंस्टाग्राम पेज आहे। जर तुमच्याकडे इंस्टाग्राम पेज नसेल तर तुम्ही एक प्रोफेशनल इंस्टाग्राम पेज बनवून घ्या आणि त्याला फेसबुक सोबत कनेक्ट करून घ्या। तुम्ही बघू शकतात माझे इंस्टाग्राम पेज आणि मी असे काही पोस्ट वगैरे लावून ठेवलेले आहेत आणि असं काही टायटल लिहून ठेवलेलं आहे। तर मित्रांनो माझं प्रोडक्ट फाइंड झालंय, माझं मार्केटिंग बॅनर रेडी आहे, इंस्टाग्राम पेज पण रेडी आहे, आता फक्त ऍड लावायची बाकी आहे। तर चला मी आता ऍड लावून घेतो। तर मित्रांनो ऍडचा बजेट मी सर्वात लोएस्ट ठेवलेला आहे। जर याच्यापेक्षा पण लोएस्ट राहिला असता तर मी तोही ट्राय केला असता। 181 रुपये ऍड साठी लागताय। तर चला मग लवकर लवकर मी पैसे ऍड करून घेतो। ऍड करायच्या टायमाला मला 220 रुपये ऍड करायला लावत होते भाई, बघू शकता तुम्ही 220 रुपये बॅलन्स ऍड केलंय मी। मित्रांनो जर मी तुम्हाला ऍड लावताना दाखवलं असतं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता। तुम्ही युट्यूब वरती जाऊन याचं पण ट्युटोरियल बघू शकता, खूप इझी आहे। 24 तास माझी ऍड चालेल आणि 5 ते 8 हजार मला व्ह्यूज भेटतील। ओके तर आता वाजलेले 3:30 आणि मी ही ऍड बूस्ट करतोय। तर मित्रांनो ऍड वगैरे तर मी सर्व लावून दिलेलं, आता फक्त ऑर्डर्सचा वेट करायचा आहे। भाई 4:30 6 वाजून गेले तरी सुद्धा मला एकच व्ह्यू दिसत होता। मला म्हटलं कुठली सेटिंग वगैरे तर नाही चुकली। त्याच्यानंतर भाई सर्व चेक केलं पण काय प्रॉब्लेम होता काही कळत नाही होता। या इंस्टाग्रामने माझ्यासोबत स्कॅम केला की काय म्हटलं, माझे पैसे पण घेऊन घेतले आणि व्ह्यूज पण येत नाहीये। तर भाई आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:45 आणि आता कुठे मला थोडेफार व्ह्यूज दिसायला लागले। त्याच्यानंतर मेसेज वगैरे चेक केले, कोणाचाच ऑर्डर वगैरे नाही आली होती। त्याच्यानंतर 11 वाजेला चेक केलं, कोणाचा पण डीएम नाही आला होता। त्याच्यानंतर डॅशबोर्ड चेक केला, 2100 व्ह्यूज दाखवत होते आणि माझे 48 रुपये स्पेंड झाले होते। मी पूर्ण सॅट झालो होतो, म्हटलं यार एक पण ऑर्डर नाही अजून पण। त्याच्यानंतर मी झोपून गेलो, पण भाई ते म्हणतात ना एंड ऑफ द एंड चांगलंच होतं। भाई सकाळी झोपेमधून उठताच मी चेक केलं तर तुम्ही बघू शकतात किती डीएम्स आलेले आहेत मला। भाई एवढी खुशी झालेली होती मला तर मी तुम्हाला सांगूच शकत नाही। त्याच्यानंतर मी सर्वांना पटापट रिप्लाय देऊन दिला। भाई सर्वांना मेसेज वगैरे तर सेंड करून दिले पण भाई सर्व सीन करून सोडून देत होते। त्याच्यानंतर एक जणाचा मेसेज आला, त्यांनी ऑर्डर पॅक करायच्या आधीचे फोटो मागितले। माझ्याकडे तर प्रोडक्टच नाहीत तर मी त्याला फोटो कुठून सेंड करू। त्याच्यानंतर मी मिशोवरती गेलो आणि रिव्ह्यूचे स्क्रीनशॉट वगैरे काढून त्याला सेंड करून दिले। त्याला म्हटलंय माझ्या कस्टमरांनी फोटो सेंड केलेले, म्हटलं गुड रिव्ह्यू म्हटलं त्यांचा, तर त्याने पण सीन करून सोडून दिलं। त्याच्यानंतर अजून एक जणाचा मेसेज आला, तो भावताव करायला लागून गेला। कधी 400 रुपयामध्ये ते प्रोडक्ट मागवत होता तर कधी भावताव करत होता। नंतर म्हणे मी नेक्स्ट टाइम घेईल म्हणे। मला वाटतं हा टाइमपास करायला आला होता माझ्यासोबत। काही पूर्ण डोकं खराब होऊन गेलं होतं यार माझं। त्याच्यानंतर मी बाहेर चालला गेलो, फिरून वगैरे आलो। त्याच्यानंतर इंस्टाग्राम बघितलं, म्हटलं आलं असेल डीएम वगैरे। भाई एका जणाचा रिप्लाय आला होता मला, पण तेव्हा माझी ऍड बंद झाली होती। 24 तास होऊन गेले होते ऍड रन करून।
तर भाई फायनली मला एक कस्टमर भेटून गेला आणि त्याच्याकडून मी पूर्ण डिटेल्स घेतली. पण भाई तो म्हटलाय की जर क्वालिटी नाही आवडली तर मी प्रोडक्ट रिटर्न करून देईल. म्हटलं ठीक आहे भाई, सर्व सोडा पण मला एक ऑर्डर तर भेटली. त्याच्यानंतर मी पटापट गेलो मिशोवरती, बाय नावच्या ऑप्शन वरती क्लिक केलं, साईज सिलेक्ट केली, ऍड्रेस चेंजच्या ठिकाणी कस्टमरच्या घराचा ऍड्रेस टाकला, पूर्ण डिटेल्स फिलअप केली, कंटिन्यू केलं, कॅश ऑन डिलिव्हरी सिलेक्ट केली आणि रिसेलिंगचे ऑप्शन सिलेक्ट केलं. मग येस केलं, अमाऊंट टाकली 579. बघू शकता मित्रांनो मार्जिन 211 रुपये. त्याच्यानंतर कंटिन्यू करून ऑर्डर प्लेस करून दिली. हे प्रोडक्ट कस्टमरच्या घरी गेलं मित्रांनो, तर डिलिव्हरी बॉय त्याच्याकडून 579 रुपये घेईल आणि त्याच्यापैकी 5 ते 7 दिवसांमध्ये 211 रुपये मला मिशो देऊन दे. आता तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल तर त्या पार्सल वरती MRP वगैरे असेल किंवा मिशोची ब्रँडिंग वगैरे असेल, रिसेलिंग प्रोडक्ट वरती मिशोची काहीच डिटेल्स नाही राहत. तर मी ह्या बिझनेस मध्ये 220 रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते आणि मला एक ऑर्डर मिळाली आणि एक ऑर्डर मागे माझा प्रॉफिट 211 रुपये होता. म्हणजे जर ऑर्डर सक्सेसफुली डिलिव्हर झाली तर मी 9 रुपये लॉस मध्ये राहील. तर बघा मित्रांनो, आता सांगतो मी तुम्हाला कामाची गोष्ट. तुमच्यापैकी बरेच लोकांनी युट्यूब वरती व्हिडिओ बघितले असतील, कोणी 5,000 रुपये कमवलं, कोणी 7,000 रुपये कमवले. कारण की बाकीच्यांकडे चांगला बजेट राहतो, चांगला एक्सपिरियन्स राहतो, तर कमवू पण शकतात, पॉसिबल तर आहे. आणि बाकीचे व्ह्यूज साठी फेक पण दाखवतात. बघा भाई, मी या बिझनेस बद्दल माझे ओपिनियन सांगतो. या बिझनेस मध्ये कमवू तर शकतो आपण, असं नाहीये की कमवू नाही शकत. त्याच्यासाठी आपल्याकडे एक चांगली इन्व्हेस्टमेंट पाहिजे, दुसरं म्हणजे एक चांगलं प्रोडक्ट पाहिजे जे की लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्या प्रोडक्टच्या थ्रू, आणि तिसरं म्हणजे थोडा एक्सपिरियन्स पाहिजे. तर हा होता मित्रांनो माझा 24 आवर्स मिशो रिसेलिंग चॅलेंज. बाकी तुम्ही कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या बिझनेस वरती पाहिजे आणि सबस्क्राईब करा या मराठी माणसाला.